नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे यूट्यूब चॅनल ट्युशन ब्रेन ट्रेनमध्ये. आपण 10th स्टँडर्ड अल्जेब्रा चॅप्टर नंबर 6 स्टॅटिस्टिक याचे प्रिवियस इयर क्वेश्चन पाहत आहे. हा व्हिडिओ सेकंड आहे, व्हिडिओ पार्ट नंबर 2 आहे हा. जर तुम्ही पार्ट 1 पाहिलेला नसेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तुम्ही पाहू शकता. तर बघा, फर्स्ट पार्टमध्ये आपण मीन मोड मीडियन याचे एक्झाम्पल पाहिलेले आहे. आता जो सेकंड तुमच्या टेक्स्टबुकमध्ये पार्ट आहे तर तो आहे पिक्टोरियल रिप्रेझेंटेशन ऑफ स्टॅटिस्टिकल डाटा. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये बघा आपल्याला हिस्टोग्राम आहे, फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन आहे, पाय डायग्राम आहे. तर त्याचे एक्झाम्पल आपण आता पाहू. ठीक आहे, तर बघा हा जो एक्झाम्पल आहे हे एक्झाम नोव्हेंबर 2020मध्ये विचारलं होतं. बघा, ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे. कंप्लीट द ॲक्टिव्हिटी टू प्रिपेअर अ टेबल शोविंग द कोऑर्डिनेट विच आर नेसेसरी टू ड्रॉ अ फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन. ठीक आहे, तर आपल्याला याच्यामध्ये पॉलिगॉन काढायचा नव्हता, फक्त हा टेबल आपल्याला इथे कंप्लीट करायचा आहे. तर बघा, सिम्पल आहे, सगळंच त्यांनीच दिलं होतं आपल्याला, फक्त इथेच पाहून ते लिहायचं होतं. तर इथे बघा क्लास दिलेला आहे आपल्याला 18 to 19, 19 to 20, 20 to 21. तर पुढचा काय येईल, 21 to 22 येणार. ठीक आहे, त्याच्यानंतर क्लास मार्क काढायचा. क्लास मार्क म्हणजे याच्या मधला पॉईंट घ्यायचा आपल्याला. बघा 18.5 येणार, याच्यामध्ये काय 19.5. तर इथे काय येईल 20.5 येणार आणि इथे 21.5 आहे. आता बघा, इथे आपल्याला त्यांनी पॉईंट दिला आहे, फ्रिक्वेन्सी आपल्याला इथं दिलेली होती 4. आता इथे काय येणार, बघा इथं फ्रिक्वेन्सी तुम्हाला इथे दिलेली आहे, म्हणजे इथं येणार 13. इथं दिलेलीच आहे त्यांनी. बघा इथं 15 आहे, ते इथं दिलेले आहे. इथे 19 आहे, ते इथं दिलेले आहे. ठीक आहे, आता आपल्याला काय लिहायचं होतं इथे, कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट्स. तर कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट्स काय मिळते आपल्याला 18.5, 4. ठीक आहे, तर चला नेक्स्ट एक्झाम्पल बघा. एक्झाम मार्च 2023मध्ये आलं होतं. शो द फॉलोइंग डाटा बाय अ फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन. तर आपल्याला फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन इथे काढायचा आहे. ठीक आहे, तर आपल्याला बघा इथे डाटा दिलेला आहे. तर पॉलिगॉन काढायसाठी आपल्याला काय आवश्यक आहे, कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट्स. कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट्स काढायचे आहे इथे. तर त्याच्यासाठी बघा, आधी काय करायचं, सर्वात आधी आपण फर्स्ट प्रिपेअर अ टेबल. आपण एक टेबल तयार करून घ्यायचा. ठीक आहे, त्याच्यामध्ये बघा क्लास आपल्याला दिलेला असतो, त्यांनी हा क्लास दिलेला आहे. तर क्लास आपण लिहून घेऊ. बघा 0 to 200, 200 to 400, 400 to 600, 600 to 800, 800 to 1000 आणि 1000 to 1200. ओके, त्यानंतर आपल्याला बघा फ्रिक्वेन्सी दिलेली असते त्यांनी. फॅमिलीज इथे जे दिले आहे ते लिहून घेऊ आपण. 240, 300, 450, 350, 160 आणि 0. ठीक आहे, त्यानंतर बघा क्लास मार्क काय असतो. क्लास मार्क म्हणजे काय असते, आता बघा 0 to 200 याच्या मधोमध कोण येतो, मध्ये कोण येते याच्या 100. ठीक आहे, 200 आणि 400 याच्या मधोमध कोण आहे 300. 400 आणि 600च्या मध्ये कोण आहे 500. 600
आणि 800 याच्यामध्ये आहे 700. ठीक आहे, याच्यामध्ये कोण येणार 900 आणि याच्यामध्ये कोण येणार 1100. ठीक आहे, आणि आपल्याला कोऑर्डिनेट पॉईंट्स पण मिळून जातात बघा. हेच आपले कोऑर्डिनेट्स पॉईंट्स असतात, कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट्स. तर कसं लिहिणार बघा 100, 240, 300, 300, 500, 450, 700, 350, 900, 160, 1100, 0. ठीक आहे, हे झाले आपले कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट्स. आणि याच्यावरून आपल्याला काय करायचं आता पॉलिगॉन काढायचा आहे. ठीक आहे, तर तो आपण पाहू आता कसं काढायचा. चला बघा, आता काय करायचं आहे आपण इथे एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस ड्रॉ करून घ्यायचे. त्यानंतर बघा क्लास मार्क काय दिलं आहे आपल्याला, क्लास मार्क आहे आपला 100 to 1100. तर ते आपण याच्यावर ड्रॉ करून घेऊ, पॉईंट प्लॉट करून घेऊ. बघा 100, 200, 300, 400, 500, 600, 700, 800, 900, 1000 and 1100. ठीक आहे, त्यानंतर बघा ही फ्रिक्वेन्सी आहे आपली. ठीक आहे, नंबर ऑफ फॅमिलीज ही काय आहे फ्रिक्वेन्सी. ठीक आहे, तर बघा इथे 100, 200, 300, 400 आणि 500 असे आपण याच्यावर पॉईंट्स प्लॉट केले आहे. ठीक आहे, आता बघा आपल्याला इथे कोऑर्डिनेट आहे आपल्याकडे, कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट्स. तर ते पॉईंट्स आपल्याला ग्राफवर प्लॉट करायचे आता इथे. ठीक आहे, तर बघा कसं करणार आपण, जसं आपण ग्राफमध्ये करतो तसंच. ठीक आहे, बघा आता ही एक्सची पोझिशन आहे आणि ही वायची पोझिशन आहे. तर एक्स ॲक्सिसवर 100 पाहायचे कुठे आहे, इथे आहे. आणि वाय ॲक्सिसवर आपल्याला 240 पाहिजे. ठीक आहे, तर बघा इथे वाय ॲक्सिसवर आपल्याला हे झाले 250. त्याच्या एक पॉईंट खाली इथे आपल्याला काय मिळते, हा मिळतो आपल्याला 240. ठीक आहे, तो पॉईंट लिहून घेऊ आपण 100 म्हणजे 100, 240 आहे. ठीक आहे, हा पॉईंट. त्यानंतर बघा आपल्याला पाहिजे आता 300. तर 300 बघा इथला 300 एक्स ॲक्सिसवरचा आणि 300 इथे वाय ॲक्सिसवरचा. ठीक आहे, तर हा पॉईंट मिळून जाते 300. त्यानंतर आपल्याला पाहिजे 500, हा झाला 500 आणि 450. 500 आणि 450 बघा कुठे आहे, हा इथे मिळून जाईल. ठीक आहे, हा पॉईंट झाला 500 आणि 450. ठीक आहे, त्यानंतर आहे 700 बघा इथे आहे. आणि 350 म्हणजे इथे येणार. ठीक आहे, 700 आणि 350. ठीक आहे, म्हणजे हा पॉईंट मिळतो आपल्याला 700, 350. ठीक आहे, त्यानंतर लास्ट बघा हा पॉईंट आहे आपला 900 आणि 160. आता 160 कुठे येणार बघा, हा झाला 150 आणि एक त्याच्या पॉईंट वर जाणार आपण. ठीक आहे, आणि एक लास्ट आहे आपला 1100 म्हणजे हा होईल तो 1100 हा पॉईंट होईल. आणि हा पॉईंट आहे आपला 900, 160. ठीक आहे, आता काय करायचे, हे पॉईंट आपण जोडून घेऊ. बघा अशा प्रकारे पॉईंट जे आहेत
आपण जे प्लॉट केले होते ग्राफवर ते स्केलनी जोडून घ्यायचे. आपला फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन तयार होऊन जातो. ठीक आहे. बघा सिंपल क्वेश्चन आहे. टेबल तयार करणे फार काही कठीण नाही आहे आणि आपल्याला कोऑर्डिनेट्स मिळतात. ग्राफचे क्वेश्चन आपण युनिट नंबर 1मध्ये सॉल्व केलेले आहे. तर सर्वांना ग्राफ सॉल्व करता येतो, काढता येतो. तसंच इथे पण काढायचा. चला मित्रांनो, नेक्स्ट एक्झाम्पल बघा आपलं काय आहे. एक्झाम नोव्हेंबर 2020मध्ये आलं होतं. बघा याच्यामध्ये म्हटलेलं आहे टाईम अलॉटेड फॉर द प्रिपरेशन ऑफ ॲन एक्झामिनेशन बाय सम स्टुडंट इज शोन इन द टेबल. ड्रॉ अ हिस्टोग्राम. बघा आता इथे हिस्टोग्राम म्हटलेला आहे. ठीक आहे. टू शो द इन्फॉर्मेशन. ठीक आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, हिस्टोग्राम काढायचा आहे. आणि बघा सर्व या ज्या आपण म्हणजे जसं फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन काढतो, हिस्टोग्राम आहे, पाय डायग्राम आहे, याच्यामध्ये हिस्टोग्राम सर्वात सोपा आहे. तर हिस्टोग्राम काढायसाठी बघा आपल्याला कोणत्याच प्रकारचं इथं कॅल्क्युलेशन वगैरे काहीच नाही करावं लागत. फक्त टेबलमध्ये जो डाटा दिला आहे तो आपल्याला या ग्राफवर प्लॉट करायचा असतो. ठीक आहे. तर बघा इथे मी एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस काढून ठेवलेलं आहे आणि त्याच्यावर हे पॉईंट प्लॉट केलेलं आहे. ठीक आहे. तर बघा तुम्हाला टाईम दिलेला आहे 60 to 80, 80 to 100, 100 to 120, 120 to 140, 140 to 160 आणि नंबर ऑफ स्टुडंट आहे इथे. ठीक आहे. 14, 20, 24, 22, 16. म्हणजे इतक्या विद्यार्थ्यांनी एक्झामच्या प्रिपरेशनसाठी इतके मिनिट्स दिलेले आहे 60 to 80. ठीक आहे. 20 स्टुडंटनी काय केलं आहे 80 to 100 इतके मिनिट्स प्रिपरेशनसाठी दिले होते एक्झामच्या. ओके. तर बघा आता ग्राफ कसा प्लॉट करणार आपण इथे. तर हिस्टोग्राम काढणं सोपं आहे. बघा 60 to 80 आता इथे आपण सर्व पॉईंट आधी प्लॉट करून घेतले. 60, 80, 100, 120, 140, 160 आणि नंबर ऑफ स्टुडंट आहे. नंबर ऑफ स्टुडंट बघा आपण 2, 4, 6, 8. ठीक आहे. म्हणजे 2च्या डिफरन्समध्ये आपण पुढे पुढे गेलो आहे इथे 24पर्यंत. कारण हायेस्ट इथे 24 आहे हायेस्ट पॉईंट आपला. तर आपण नंबर ऑफ स्टुडंट जे आहे ते 24 आहे. तर आपण 24पर्यंत घेतले आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा स्केल ही महत्त्वाची असते. एक्स ॲक्सिसवर जे आहे स्केल ती आपण काय घेतली आहे 1 सेंटीमीटर इज इक्वल टू बघा 20 मिनिट्स घेतले आहे. 20 मिनिट्स. ठीक आहे. म्हणजे बघा 20चा याच्यामध्ये डिफरन्स आहे इथे. आणि त्यानंतर वाय ॲक्सिसवर बघा आपण 1 सेंटीमीटर, 1 सेंटीमीटर म्हणजे 2 स्टुडंट घेतले आहे. बघा 2 स्टुडंट, मग आणखीन 2 स्टुडंटचा डिफरन्स आहे इथे. ठीक आहे. तर आता बघा तुम्हाला काय म्हटलं आहे 60 to 80 मध्ये किती विद्यार्थी आहे, किती विद्यार्थ्यांनी 60 to 80 आपल्याला अभ्यास प्रिपरेशनला वेळ दिला होता 14. ठीक आहे. तर 60 to 20 मध्ये किती स्टुडंट आहे 14. ठीक आहे. 14. त्यानंतर 80 to 100 मध्ये किती स्टुडंट आहे 20. ठीक आहे. त्यानंतर बघा 100 to 120 मध्ये आहे 24. 120 to 140 मध्ये 22 आहे 122. ठीक आहे. आणि त्यानंतर 140 to 160 मध्ये 16 आहे 16. ठीक आहे. तर आपल्याला काय करायचं आहे फक्त इथे आता हिस्टोग्राम काढायचा आहे. बघा फक्त लाईन जॉईन करायच्या आहे या. तर आपण अशा जॉईन करून घेऊ.
ठीक आहे. तर अशा प्रकारे आपला हिस्टोग्राम इथे रेडी होऊन जाईल. ठीक आहे. सिम्पल एक्झाम्पल होतं. आणि याच्यामध्ये बघा इथे हा जो सिम्बॉल आहे तो कशाचा आहे, तो आहे क्रिंक. म्हणजेच की याच्यामध्ये 0 to 60 याच्या दरम्यान आपल्याला कोणताच डाटा इथे दिलेला नाही आहे, त्यासाठी इथं क्रिंक वापरलेला आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट एक्झाम्पल बघा. एक्झाम मार्च 2025. द फॉलोइंग पाय डायग्राम. बघा पाय डायग्रामवर क्वेश्चन आहे. शो पर्सेंटेज ऑफ पर्सन्स अकॉर्डिंग टू ब्लड ग्रुप इन अ ब्लड ग्रुप चेकिंग कॅम्प. ॲन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. आता तुम्हाला एक इथे पाय डायग्राम दिलेली आहे. याच्यामध्ये बघा काय म्हटलेलं आहे की ओ ग्रुप असणारे किती पर्सेंट लोक आहेत, 45%. ठीक आहे. त्यानंतर ए बी ग्रुप असणारे 5% आहे, बी ग्रुप असणारे 30% आहे, ए ग्रुप असणारे 20% आहे. तर आपल्याला त्यांनी इथे बघा फर्स्ट क्वेश्चन विचारला होता, फाइंड द मेजर ऑफ सेंट्रल अँगल्स फॉर इच ब्लड ग्रुप. ठीक आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, सेंट्रल अँगल काढायचा आहे इथे. तर आपण काय करू बघा, आता सोल्युशनमध्ये सेंट्रल अँगल काढू. ठीक आहे. तर इथं आपण लिहू शकतो कॅल्क्युलेट अँगल्स. ठीक आहे. तर आता पहिला अँगल आपण काढू. इथे आपल्याला ब्लड ग्रुप घ्यायचा. पहिलं कोणता आहे, ब्लड ग्रुप घेतला आपण. कोणता पण घेऊ शकता तुम्ही. सुरुवातीला आपण ओ घेतला. ठीक आहे. तर याचा फॉर्म्युला काय आहे बघा. 45% म्हटलं आहे. 45% म्हणजे 45/100 झाला. ठीक आहे. आणि बघा पूर्ण जो आपला सर्कल असतो त्याचा जो अँगल आहे तो असतो 360 डिग्री. ठीक आहे. 360 डिग्री. ठीक आहे. आता हे सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, सिम्पल कॅल्क्युलेशन इथं करायचं आहे. तर कसं होईल कॅल्क्युलेशन बघा, 0 0 आपण इथे कॅन्सल करू. ठीक आहे. त्यानंतर काय करायचं, 45 × 36. ठीक आहे. दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं आणि 10नी त्याला आपण काय करू, डिवाईड करू. तर आपल्याला ॲन्सर मिळते 162. ठीक आहे. हे मिळून जाते आपल्याला. ठीक आहे. 162 डिग्री. ठीक आहे. त्यानंतर बघा ब्लड ग्रुप जो आहे, ब्लड ग्रुप आपण घेऊ. ए घेतला आपण. ठीक आहे. तर त्याचा अँगल काढत आहे आपण. बघा अँगल्स काढत आहे. हां. तर बघा याचं किती आहे, 20% म्हणजे 20/100 × 360 डिग्री. ठीक आहे. पुन्हा इथे बघा 0 0 कॅन्सल करू आणि इथे एक 0, हा 0 कॅन्सल होईल. 2नी 36ला मल्टिप्लाय केला आपण. 36ला जर मल्टिप्लाय केलं तर आपल्याला मिळते 72. ठीक आहे. बघा अँगल मिळाला. त्यानंतर नेक्स्ट आहे आपण घेणार ब्लड ग्रुप. आता ब्लड ग्रुप बी घेतला आपण. ठीक आहे. तर बी ब्लड ग्रुप असणारे किती पर्सन्स आहेत, 30 डिग्री 30% म्हणजे 30/100 इंटू आपण करणार 360 डिग्री. ठीक आहे. बघा आता इथे पुन्हा 0 0 कॅन्सल, 0 0 कॅन्सल होऊन जाईल. आता 3नी 36ला मल्टिप्लाय करायचं आहे. तर किती मिळतात आपल्याला, 108 डिग्री. त्यानंतर ब्लड ग्रुप कोणता राहिलेला आहे आपला, ए बी. ए बी ब्लड ग्रुप असणारे किती पर्सेंट लोक आहेत, 5%. 5/100 × 360 डिग्री. ठीक आहे. बघा इथे 0 0 कॅन्सल होईल. आता 5नी 36ला मल्टिप्लाय करायचं आधी आणि नंतर 10नी डिवाईड करायचं. ठीक आहे. तर आपल्याला काय मिळते ॲन्सर बघा, 18 डिग्री. ठीक आहे. अशा प्रकारे इथे अँगल आपल्याला
फाइंड द मेजर ऑफ सेंट्रल अँगल त्यांनी म्हटलं होतं, आपण असे फाइंड केले आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा आता नेक्स्ट क्वेश्चन त्यांनी विचारला होता, फाइंड द टोटल नंबर ऑफ पर्सन्स इफ देअर आर 600 पर्सन्स ऑफ ब्लड ग्रुप बी. म्हणजे बी ब्लड ग्रुप असणारे 600 पर्सन्स आहेत. ठीक आहे. तर त्यांनी म्हटलं आहे की टोटल नंबर ऑफ पर्सन्स किती आहे आता. ठीक आहे. तर त्याचा ॲन्सर काढायसाठी बघा काय करायचं आहे आपल्याला, कसं काढणार आपण ते. आता इथे काय करायचं बघा, सुरुवातीला आपण काय करू की आपल्याला बघा टोटल पर्सन काढायचे आपल्याला माहीत नाही, तर आपण काय करणार, लेट एक्स बी द टोटल नंबर ऑफ पर्सन्स. ठीक आहे. टोटल नंबर ऑफ पर्सन्स आपण इथे कन्सिडर केलं की एक्स आहेत. ठीक आहे. मग आता बघा इथे 30% इंटू एक्स इज इक्वल टू 600. ठीक आहे. त्यानंतर बघा आता एक्स इज इक्वल टू काय करणार आपण, 600 अपॉन बघा 30% इकडे मल्टिप्लिकेशनला आहे, इकडे जर गेले तर ते डिवाईडला जातील. ठीक आहे. त्यानंतर बघा आता 600 अपॉन 30% म्हणजे होते 30/100. ठीक आहे. आता जर आपण इथे पुढे कॅल्क्युलेशन करतो म्हटलं तर कसं होईल बघा, इकडे लिहितो मी, हे जे 100 आहे हे जातील इथे, 600 इंटू 100/30. ठीक आहे. आता इथे काय होईल बघा, 0 0 कॅन्सल करू, 600नी आपण काय करणार, 10ला मल्टिप्लाय करणार, तर आपल्याला काय मिळेल, 6000/3. आणि आता इथे काय करू आपण, 3नी डिवाईड करू 6000ला, तर आपल्याला मिळेल इथे 2000. ठीक आहे. तर टोटल नंबर ऑफ जे आपल्याला इथे टोटल नंबर ऑफ पर्सन्स जे मिळतील तर ते किती मिळतील, 2000. चला बघा नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपल्याकडे, एक्झाम नोव्हेंबर 2020ला आलेला आहे. द फॉलोइंग टेबल शोज कॉजेस ऑफ नॉईज पोल्युशन, फाइंड द मेजर ऑफ सेंट्रल अँगल्स फॉर ईच टू ड्रॉ अ पाय डायग्राम. म्हणजे पाय डायग्राम काढायसाठी आपल्याला बघा काय करायचं आहे, सेंट्रल अँगल काढायचे आहे. पाय डायग्राम काढायसाठी सेंट्रल अँगल बघा, इथे पाय डायग्राम आहे आपल्याकडे, अशा प्रकारची आपल्याला डायग्राम काढायची आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला सुरुवातीला अँगल फाइंड करावे लागतील. ठीक आहे. तर कन्स्ट्रक्शनमुळं किती % नॉईज होत आहे, 10%. ट्रॅफिकमुळं 50% आहे. एअरक्राफ्ट टेक ऑफमुळं 15%. इंडस्ट्रीमुळं होत आहे 25%. ठीक आहे. तर आपल्याला सुरुवातीला अँगल काढायचे, जसे आपण या आधीच्या एक्झाम्पलमध्ये काढलं होतं बघा इथे, तसेच आपल्याला अँगल काढायचे आहे. ठीक आहे. सोल्युशनमध्ये आपण काय करणार, सेंट्रल अँगल काढणार. ठीक आहे. कॅल्क्युलेट सेंट्रल अँगल्स. ठीक आहे. तर बघा फर्स्ट आपण काढू आता कन्स्ट्रक्शनसाठी काढू आपण. तर बघा इथे किती % आहे, 10%. तर 10/100 इंटू 360 डिग्री. ठीक आहे. तर इथे 0 0 कॅन्सल होईल बघा, 0 0 इथे पण कॅन्सल होईल. तर रिमेनिंग जे आहे ते काय आहे, फक्त 36 आहे. तर 36 डिग्री मिळते आपल्याला. त्यानंतर ट्रॅफिकसाठी काढू आपण. ठीक आहे. ट्रॅफिकसाठी बघा 50% आहे, 50/100 इंटू 360 डिग्री. ठीक आहे. तर इथे 0 0 कॅन्सल, 0 0 कॅन्सल. 5नी आपण काय करणार, 36ला मल्टिप्लाय करणार.
5नी 36ला मल्टिप्लाय केलं तर आपल्याला मिळते 180 डिग्री. ठीक आहे. त्यानंतर एअरक्राफ्ट टेकऑफ. एअरक्राफ्ट टेकऑफमुळे किती नॉईज होत आहे? 15%. तर 15% म्हणजे 15/100 होईल इंटू 360 डिग्री. 360 डिग्रीने का बरं मल्टिप्लाय करत आहे? कारण टोटल सर्कलचा जो आपला अँगल असतो तो असतो 360 डिग्री. ठीक आहे. तर इथे बघा 0 0 कॅन्सल होऊन जाईल. त्यानंतर आपण काय करणार? 15नी 36ला मल्टिप्लाय करणार तर आपल्याला मिळतात 540/10. तर बघा पुन्हा इथे 0 0 कॅन्सल होईल. आपल्याला मिळतात 54 डिग्री. ठीक आहे. त्यानंतर बघा लास्ट आहे इंडस्ट्री. इंडस्ट्रीमुळं किती नॉईज होत आहे? 25%. तर 25% म्हणजे 25/100 इंटू 360 डिग्री. ठीक आहे. आता इथे बघा 0 0 कॅन्सल. त्यानंतर 25नी आपण 36ला जर मल्टिप्लाय केलं तर आपल्याला मिळतात 900/10. 0 0 कॅन्सल करा, आपल्याला मिळते 90 डिग्री. ठीक आहे. आता एक क्रॉस व्हेरीफाय करायचं असेल तुम्हाला की आपले अँगल्स बरोबर आहे का, म्हणजे यांची सर्वांची ॲडिशन करून पाहायची. ठीक आहे. 360 आली पाहिजे ते. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण काय केलं? सेंट्रल अँगल कॅल्क्युलेट केले इथे. आता पाय डायग्राम कशी काढायची बघा. तर बघा या एक्झाम्पलमध्ये त्यांनी फक्त आपल्याला फाइंड द मेजर ऑफ सेंट्रल अँगल्स म्हटलेलं आहे. ठीक आहे. फॉर इच टू ड्रॉ अ पाय डायग्राम. तर इथे पाय डायग्राम काढायची आवश्यकता नाही आहे, पण कसं काढायचं ते तुम्हाला मी इथे दाखवतो. बघा आपण काय करू आता सुरुवातीला कन्स्ट्रक्शनसाठी इथे आपल्याला किती मिळाला आहे? अँगल 36 आहे. तर काय करायचं बघा, एक सर्कल काढून घ्यायचा आणि एक आपण जी आपली रेडियस असते तशी एक लाईन आपण ड्रॉ करू. ठीक आहे. आता किती आहे अँगल? 36 आहे. तर मग आता 36 अँगल काढू इथे. बघा 36 कुठे मिळते? 36 बघा इथे 30 आहे, 35 झालं तर एक पॉईंट पुढे जाणार आपण 36. ठीक आहे. तर इथून आपण लाईन ड्रॉ करून घेऊ. ठीक आहे. बघा इथून. ठीक आहे. तर हा झाला आपला 36 अँगल. ठीक आहे. त्यानंतर बघा इथे आता काय करायचं आहे? आपण काढू आता 180 डिग्री. ठीक आहे. आता 180 डिग्री बघा इथे काय मिळते? 180 डिग्री म्हणजे पूर्ण इथून आपण इथे येणार. ठीक आहे. हे 180 डिग्री झालं. ठीक आहे. 180 डिग्री इथून इथे ड्रॉ करणार. ठीक आहे. 180 डिग्री. त्यानंतर एअरक्राफ्ट टेकऑफ किती अँगल आहे आपला? 54 आहे. ठीक आहे. तर आता इथून बघा 54 कुठे येत आहे आपला? इथे येत आहे. ठीक आहे. आणि रिमेनिंग बघा इथे आता जो राहिलेला आहे तो 90 डिग्री आहे. इथे 90 डिग्री तुम्हाला दिसत आहे बघा, 90 डिग्रीचा अँगल तयार होत आहे. ठीक आहे. तर हा जो आहे हे कन्स्ट्रक्शनसाठी आहे. ठीक आहे. 10%. ठीक आहे. आणि ट्रॅफिकमुळं किती नॉईज होत आहे? 50%. हे ट्रॅफिकसाठी होतं. ठीक आहे. त्यानंतर एअरक्राफ्ट टेकऑफ 15%. आणि त्यानंतर आहे इंडस्ट्रीमुळं होत आहे 25% नॉईज. ठीक आहे. समजा जर त्यांनी म्हटलं की ड्रॉ अ पाय डायग्राम, तर अशा प्रकारे आपल्याला पाय डायग्राम ड्रॉ करावे लागते. ठीक आहे. थँक्यू.